नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग या विषयाची लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण या विषयाची एक्झामिनेशन स्कीम तसंच या विषयाची एक थोडीशी ओळख तसेच पाचही चॅप्टरबद्दल थोडीशी माहिती आपण घेतली. या लेक्चरपासून आपण आपल्या पहिल्या चॅप्टरचा सिलेबस सुरू करतोय. आपलं जे पहिलं चॅप्टर आहे मित्रांनो, पहिल्या चॅप्टरचं टायटल आहे ते म्हणजे वर्क स्टडी. ओके, वर्क स्टडी हे अतिशय महत्त्वाचं, अतिशय मोठा सिलेबस असलेलं हे चॅप्टर आहे. यामध्ये दोन महत्त्वाचे पार्ट आहेत. त्यातला पहिला पार्ट म्हणजे मेथड स्टडी आणि दुसरा म्हणजे वर्क मेजरमेंट. या अगोदर आपण बेसिक इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग म्हणजे नक्की काय असतं ते थोडंसं समजून घेऊया, कारण ते समजून घेणं पुढे येणाऱ्या कॉन्सेप्टसाठी गरजेचं आहे. मित्रांनो, इंडस्ट्रीमध्ये कुठलीही प्रोसेससाठी किंवा कुठलाही प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी आपल्याला एक सिस्टमची गरज असते, एका स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची गरज असते आणि यासाठी अजून आपल्याला काही गोष्टींची गरज असते. त्यातलं पहिलं म्हणजे पीपल्स. आपल्याला त्या ठिकाणी माणसांची गरज असते, कारण माणसांशिवाय कुठलंही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस किंवा प्रोसेस करणं शक्य नाही. तसंच माणसांसोबत आपल्याला हवं आहे ते म्हणजे मटेरियल, कारण मटेरियलवरच प्रोसेस होणार आहे आणि त्यापासूनच एखादा फायनल प्रॉडक्ट तयार होणार आहे. त्यानंतर आपल्याला हवेत इक्विपमेंट म्हणजेच आपल्याला पाहिजेत मशीन्स. थोडक्यात या ठिकाणी आपल्याला मशीन्स पाहिजे असतात आणि या मशीन्सला चालविण्यासाठी, या मशीनकडनं काम करून घेण्यासाठी आपल्याला पाहिजे असते ती म्हणजे एनर्जी किंवा पॉवर. मित्रांनो बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर या चारही गोष्टींची आपल्याला एखादं प्रॉडक्ट तयार करण्यासाठी गरज आहे, ते म्हणजे पीपल्स, मटेरियल, मशीन्स अँड एनर्जी. तर आता मला सांगा मित्रांनो, या सर्व गोष्टींना एकत्रितपणे ज्यावेळेस काम करतील त्यावेळेसच कुठला तरी प्रॉडक्ट तयार होऊ शकतो. ह्या सर्व गोष्टी एकत्रितपणे म्हणजेच काय, इंटिग्रेटेडली ज्यावेळेस काम करतील, एकत्रित काम करतील आणि अतिशय योग्य पद्धतीने काम करतील, त्याच वेळेस कुठलाही प्रॉडक्ट तयार होऊ शकतो. हेच काम करण्याचं काम इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये केलं जातं. म्हणजे याची डेफिनेशन आपण अशी लिहू शकतो बघा मित्रांनो, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग कन्सर्न विथ, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ही संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे तर डिझाईन, डेव्हलपमेंट अँड इन्स्टॉलेशन. आपल्याला डिझाईन करायचं आहे, डेव्हलपमेंट करायचं आहे आणि त्या सिस्टमला इन्स्टॉल करायचं आहे. कोणत्या सिस्टमला? जी सिस्टम तुमची पीपल्स, मटेरियल, इक्विपमेंट आणि एनर्जी यांच्यापासून बनलेली असेल. थोडक्यात मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला अशी एक इफेक्टिव्ह सिस्टम तयार करायची आहे. कुणाची सिस्टम? माणसांची, मटेरियलची, मशीनची आणि एनर्जी. कारण हे चारही एकत्र ज्यावेळेस काम करतील, एक सिस्टमॅटिक पद्धतीने काम करतील, त्यावेळेस अतिशय उत्कृष्ट प्रॉडक्ट आपण निर्माण करू शकतो. मग ही सिस्टम डिझाईन करण्याचं, ही सिस्टम डेव्हलप करण्याचं आणि ही सिस्टम इन्स्टॉल करणे म्हणजे ॲक्च्युअल मध्ये यूज करण्याचं जे काम आपण करतो, त्या कामालाच आपण इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग असं सोप्या भाषेत आपण म्हणू शकतो. मित्रांनो, दुसऱ्या भाषेत मी मागच्याच लेक्चरला सांगितलं की इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हे मॅनेजमेंटचंच एक एक्सटेंडेड व्हर्जन आहे असंही आपण म्हणू शकतो. तर मॅनेजमेंटमध्ये आपणही शिकलो होतो. मॅनेजमेंटमध्ये काय म्हटलं होतं आपण? इथे नक्की काय करतो इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये? आपण प्लॅनिंग करतो, आपण शेड्युलिंग करतो, आपण कंट्रोल करतो ऑल ॲक्टिव्हिटीजला. कोणत्या ॲक्टिव्हिटीज? त्या सर्व ॲक्टिव्हिटीज ज्या काय करतात, एका
इनपुटचं कन्व्हर्जन एका फिनिश्ड गुडमध्ये करतात. इनपुटचा अर्थ होतो वेगवेगळे इनपुट्स, त्यामध्ये आपण मटेरियल आलं, त्यामध्ये एनर्जी असेल, त्यामध्ये पीपल असतील, इक्विपमेंट असतील, वेगवेगळे इनपुट्स आपण देतो आणि त्या इनपुटचा वापर करून एक आपण फिनिश प्रॉडक्ट तयार करतो किंवा एखादी सर्व्हिस आपण तयार करतो. याला सुद्धा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग असंच म्हटलं जातं. मित्रांनो, मग प्रश्न असा होतो की इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगची आपल्याला गरज काय आहे? तर मित्रांनो, गरज हीच आहे की आपल्या सर्व वर्कर्सला, सुपरवायझरला आणि मॅनेजमेंटला या तिघांनाही इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करतं. याचा अर्थ असा होतो की या तिघांनाही एक विशिष्ट पद्धतीने काम करण्यासाठी, विशिष्ट पद्धतीने आणि विशिष्ट वेळेत काम पूर्ण करण्यासाठी, प्लॅनिंग करण्यासाठी आणि इतर सर्व गोष्टींसाठी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हे मदत करत असतं वर्कर्सला, सुपरवायझरला आणि मॅनेजमेंटला. म्हणून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगची आपल्याला गरज आहे. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा वापर करून ज्यावेळेस तुम्ही मॅन, मशीन, मटेरियल, इक्विपमेंट आणि एनर्जींचा अतिशय योग्य पद्धतीने वापर करता, त्यावेळेस तुम्ही कमी कॉस्टमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचं प्रॉडक्ट तयार करू शकता. म्हणूनच आपल्याला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगची गरज आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीने काम करता, त्यावेळेस तुमची कंपनी, तुमची इंडस्ट्री ह्या कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये टिकून राहू शकते. म्हणून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा वापर सर्व इंडस्ट्रीमध्ये सर्व कंपनी करतातच. त्यानंतर तुमचा जो इंडस्ट्रीचा जो बिझनेस आहे तो त्याच्यामुळे स्टेबल राहतो. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग तुमच्या प्लॅनिंग करण्यासाठी मदत करते आणि हे सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस बाय डिफॉल्ट आपला जो एंड कस्टमर आहे, हा कस्टमर आणि हे जे स्टेक होल्डर्स आहे हे सॅटिस्फाय होतात. या सर्व गोष्टींसाठी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून आता प्रश्न आहे मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचं ऑब्जेक्टिव्ह काय, त्याचं गोल काय आहे? तर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचं सर्वात पहिलं गोल हेच आहे की त्याने प्रोडक्टिव्हिटी आपल्याला इन्क्रीज करायची आहे. ज्या मेथडने तुम्ही काम करताय सध्या, त्या मेथडला तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये, इम्प्रूव्ह मेथड्स ऑफ ऑपरेशन. त्यानंतर तुमच्या इंडस्ट्रीमध्ये एखादी कॉम्प्लेक्स प्रोसेस असेल, अवघड काम करण्याची पद्धत असेल किंवा एखादी प्रोसेस ती कॉम्प्लिकेटेड पद्धतीने असेल, तर त्या प्रोसेसमध्ये जे वेस्टेज असतं ते आपण इलिमिनेट करू शकतो आणि त्या प्रोसेसला ऑप्टिमाइज करू शकतो. यासाठी हे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर कॉस्टवरती कंट्रोल ठेवणे, आपल्या प्रॉडक्टमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करणे, ही सुद्धा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या स्कोपमध्ये येतं. तसेच एक आपलं जे काम आहे ते इफेक्टिव्ह पद्धतीने आणि एफिशियंट पद्धतीने करणे, हे सुद्धा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या स्कोपमध्ये येतं. इफेक्टिव्हचा अर्थ असा होतो की आपलं जे काम आहे ते विथ ॲक्युरसी करणे आणि एफिशियंटचा अर्थ असा होतो की ते इन टाईम कंप्लीट करणे. म्हणजे इन टाईम विथ ॲक्युरसीने कंप्लीट करणे म्हणजेच इफेक्टिव्ह अँड एफिशियंट पद्धतीने काम करणे. या ठिकाणी मित्रांनो आपण इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगची बेसिक आयडिया समजून घेतली. पुढच्या लेक्चरला आपण वर्क स्टडी हा टॉपिक सुरू करूया. थँक्यू, धन्यवाद.